अनेक आता जी मुलांसोबत आलेली पालक मंडळी आहेत, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला 1ली ते 10वी आता 12वी वगैरे पास झालेली मुलं आहेत ना, व्यवस्थित शाळांमध्ये घातलंय, व्यवस्थित तुमच्या ट्युशनचा वगैरे सगळ्याचा खर्च केलाय ना? काय लहान असतील तर स्कूल बस वगैरे लावून डबा पुस्तकं काही कशालाच कमी केलेलं नाही, बरोबर? तुमच्या प्रत्येकाच्या शाळेत जे नोंदवण्यासाठी जे कार्ड असतं त्याच्यावर तुमचा धर्म म्हणजे हिंदू असं लिहिलेलं आहे ना. मग ते हिंदू हा धर्म लिहिताना त्याचे जी 2 अक्षर आणि 1 शब्द आहे हिंदू अशी 2 अक्षरे लिहिली. 1ली ते 10वी तुमचे आई वडील प्रत्येक वेळेस ती ऍडमिशन नवीन करायला शाळेत गेले असतील. शाळेत गेल्यानंतर त्यांनी त्या फॉर्म वरती धर्म कुठला आमच्या पोराचा तर हिंदू असं लिहिलं असेल ना 10 वर्ष सलग. किंवा अनेक तुम्ही पण तुमच्या पिढीने सुद्धा तुमची मुलं शाळेत घालता नाही दिलं असेल, बरोबर? मग तुम्ही मला सांगा, ही जी तरुण मुलं आहेत, एक दिवस तरी तुमच्यापैकी तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला असं बाजूला बसवलं आणि हे सांगितलं का की बाळा गेली 10 वर्ष तुझ्या शाळेत तुझे ऍडमिशन करताना मी तुझा धर्म म्हणून हिंदू ही 2 शब्द लिहितोय, हिंदू ही 2 अक्षरे लिहितोय, तो तू हिंदू आहेस म्हणजे तू कोण आहेस? कारण गेली 10 वर्ष मी लिहिलंय की हिंदू आहे बाबा याचा धर्म, पण कोण आहे ते? हिंदुत्व म्हणजे काय असं तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सांगितलं का? आणि जी आई वडिलांची पिढी इथे आलेली आहे, तुम्ही तुमच्या मुलांना बाजूला बसून सांगितलं का? याचं उत्तर काय आहे? 90% उत्तर विचारा ना, स्वतःला प्रश्न विचारा, खरा प्रश्न विचारा. नाही असंच उत्तर आहे ना. सांगितलंय का हिंदू म्हणजे काय, आपण कोण आहोत सांगितलंय कधी? नाही ना सांगितलं. मग कधी वाटलं नाही का नुसतं गर्व असते हो हिंदू आहे असं म्हणायचं आणि बोंबलून शांत बसायचं, याला काही अर्थ आहे? असं नाहीये, असं नाहीये. मी अनेक ठिकाणी जातो, मी अनेक ठिकाणी अनेक मुलांशी बोलतो आणि मला हेच दिसतं. तुमचे आई वडील तुम्हाला ज्या तीव्रतेनं तुला गणितामध्ये 85 मार्क का मिळाले, 95 का नाही मिळाले हे विचारतात, त्या तीव्रतेनं तुम्हाला ते हे नाही विचारत की तुला हिंदुत्व म्हणजे काय माहिती नाही राजा.